Oh
काय सांगो आता संतांचे उपकार, काय सांगो आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे यासी, काय द्यावे त्यासी, व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. काय द्यावे यासी, व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीती. काय द्यावे यासी, व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. विठ्ठला पांडुरंगा करू प्रधान मना, पांडुरंगा करू प्रधान मना. दुसरे जरा संतांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संताची माथा चरणावर. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय आणतो. असा दरवर्षीप्रमाणे श्री संत गोरोबा काका म्हणजे सर्व संतांचे परीक्षक यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये येडशीकर फळावरील दोन्ही दिंड्या तेर नगरीमध्ये वास्तव्यास असतात. दरवर्षी या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. विठ्ठला विठ्ठला आणि त्या फळावरील आजची सेवा आणि त्याचं निमित्त असं की
आंबेडकर महाराज यांचे फोन लागला नाही, काही त्यांचा संपर्क झाला नसल्यामुळे आयत्या वेळेला मला उभा केलेला. आणि त्यात असं आहे की पहिले मी डॉक्टर होतो, पण आता सध्या इथं उभा केल्यामुळे, कीर्तनाला उभा केल्यामुळे आणि वडिलांची परंपरा चालवण्यासाठी इथं उभा आहे. विठाला विठाला काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. तुकाराम महाराज या अभंगामधून संतांचे उपकार वर्णन करतात, संतांचे उपकार वर्णन करतात. पण आता जे काही नवीन नवीन शिकलेले, पुस्तकं शिकलेले काही लोक आहेत, ते म्हणतील की बाबा काय तुमच्या त्या भजनानं किंवा कीर्तनानं, टाळ कुटण्यानं काय होणार आहे, काय केलं जगामध्ये एवढं. पण थोडासा विचार केला तर असं लक्षात येते की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांच्या केलेल्या उपकाराची उत्तुंग भरारीच मारलेली आहे. विठाला विठाला. सामाजिक क्षेत्र असो किंवा आर्थिक क्षेत्र असो, पर्यावरणीय क्षेत्र असो किंवा कुठलंही क्षेत्र, तुम्ही भारताचा विकास कशामुळे झालाय आणि भारताच्या मेंदूची जी जडणघडण आहे, भारतातले जसे लोक आहेत तसे तुम्ही विदेशामध्ये बघा जरा, कसं काय प्रथा आहे आणि आपल्याकडे काय प्रथा आहे. आपण काय आपण आपल्या इथं प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो की अतिथी देवो भव, पण दुसरीकडे तसं आहे का बघा. विठाला विठाला. आपल्या संतांनी काय केलंय की महाराष्ट्रातलं, आता भूगोलाचा ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना माहित आहे की महाराष्ट्राची भूमी जी आहे ती ज्वालामुखीमधून निर्माण झालेल्या बेसात खडकाळच्या विदारणातून तयार झालेल्या काळ्या मातीची निर्माण झालेली आहे. आणि आता काळ्या मातीचं महत्व शेतकऱ्यांना सगळ्यांना माहित आहे, तुम्ही आम्ही सगळे शेतकरीच आहेत. तर काळ्या मातीचं, चिकन मातीचं काय महत्व आहे हे शेतकऱ्यांना सगळे जाणतात. तर महाराष्ट्र भारतामध्ये प्रगतीपथावर कशामध्ये आहे, शेतीमुळे, तर या बेसात खडकामुळे. आणि इकडे शेती क्षेत्र सोडून जर इकडं वैचारिक जडणघडणीमध्ये पाहिलं तर संतांची कृपा आहे, त्याच्यामुळे यांचे, आपल्या सगळ्यांची, महाराष्ट्रातल्या लोकांची डोकी सुपीक आहेत. विठाला विठाला. जवळपास महाराष्ट्र असं ह्याच्याने स्वातंत्र्य सैनिकांनी सांगितलेलं आहे की जर महाराष्ट्र नसता तर देशच वाचला नसता. जेव्हा मुघलांचे आक्रमण झाले किंवा परकीय आक्रमण झाले तेव्हा मराठ्यांनी इथून जेव्हा दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र कशामुळे ते इतका भरारी मारू शकला, कारण संतांचे विचार त्यांच्या मनावर बिंबलेले होते. विठाला विठाला. स्वातंत्र्य समर जेव्हा होतं तेव्हा असं तुम्ही जेव्हा वाचनात आलं तुमच्या तर लक्षात येईल की बाबा स्वातंत्र्यामध्ये जे काही स्वातंत्र्य सेनानी होते किंवा मोठे मोठे क्रांतिकारक जे होते ते महाराष्ट्रातलेच होते, कारण महाराष्ट्रातली भूमीच तशी आहे. आद्य क्रांतिकारक, स्वातंत्र्यामधले आद्य क्रांतिकारक बळवंत फडके हे पण महाराष्ट्राचे होते आणि त्याने दत्त महात्मा ग्रंथ लिहिला. आणि हे काय संतांच्या सानिध्याशिवाय होत नाही. विठाला. क्रांतिकारकांचा विषय निघाला तर आता काही जणांना यातलं माहित नसेल, कारण इकडचं जरा इतिहासातलं वाचन कमी आहे. म्हणजे वाचन काय, कोणी इतिहासामधलं गुरुजी वगैरे असते तर त्यांना कळालं असतं जाधव गुरुजी, कारण इकडं इतिहासामध्ये कुणाचा तिकडं तेवढा ओढा नाही. आता आमच्या वाचनात आले त्यामुळे सांगत की जवळजवळ क्रांतिकारक जे होते ते वारकरी संप्रदायाच्या संप्रदायातल्या संपर्कामधलेच होते जवळपास. आता तुम्ही चाफेकर बंधू घेतले, चाफेकर बंधूने रँडची हत्या केलेली आहे, माऊली महाराजांना माहित आहे.
प्लेग आलेला होता, भयंकर साथ होती. आणि पुण्यामध्ये जेव्हा त्या रँड अधिकाऱ्याचा, साताऱ्याचा अधिकारी होता तो, पण त्याला तिथं बोलवून घेतलं होतं की बाबा तुम्ही या पुण्यातल्या प्लेगचा जरा बंदोबस्त करा. पण ते ब्रिटिश होते, त्यांना काय ते ख्रिश्चन मिशनरी त्यांचा प्रभाव होता. पण जेव्हा इथं भजन कीर्तन चालायचं, त्यांची पूजा चालायची, पण त्यांचं म्हणणं होतं की एकत्र येऊ नका, एकत्र येऊ नका. मग आपली माणसं ऐकत पण होती, पण त्यांनी असं ठरवलं की घरात पूजा अर्चा सुद्धा केली नाही. रँड हा अधिकारी जेव्हा रेड टाकायचा, घरी जायचा लोकांच्या, तेव्हा बुटासहित देवघरामध्ये जायचा. आणि ते आपल्या इथं काही पवित्र मानलेलं नाही. विठाला विठाला. तर त्या रँड या अधिकाऱ्याची हत्या कोणी केली? चाफेकर बंधूंनी. आणि चाफेकर बंधू जे होते त्यांचे वडील कीर्तनकार होते. टिळक, आता लोकमान्य टिळक सुद्धा माहित आहेत बऱ्याच जणांना. तर लोकमान्य टिळकांनी सुद्धा राष्ट्रीय कीर्तन केलेलं आहे, त्यांना सुद्धा कीर्तन करायला उभा केलेला आहे. रामकृष्ण भांडारकर म्हणून ते भांडारकर संस्थेचे इतिहास तज्ञ आहेत. पुण्यामध्ये भांडारकर सदन आहे. तर त्या भांडारकर सदनाचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत रामकृष्ण भांडारकर, ते स्वतः कीर्तनकार होते. विठाला स्त्री शिक्षणासाठी अग्रगण्य असे असलेले ज्योतिबा फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, आता यांचं सुद्धा लोकांना वाटत असेल तेव्हा त्यांनी निर्मिक म्हणून सांगितलेलं होतं. त्यांनी काय त्या आपल्या देवाला त्यांनी पूजन केलं नाही किंवा ते आस्तिक होते असं काही नाही. तर त्यांनी त्यांचा वेगळा निर्मिक म्हणून देव सांगितलेला होता की बाबा निर्मिक असं त्यांच्या देवाची कल्पना होती. पण त्यांनी जे हे काय क्रांती केली, स्त्रियांना शिकवलं, ते प्रसूतिगृह केलं, कारण ते भ्रूण हत्या करत होते. भ्रूण हत्या करू नये म्हणून त्यांनी सुतिकागृह काढलं. फ्रीमध्ये ते प्रसूती करून देत होते आणि ते सांभाळही करत होते. तर हे जे ज्योतिबा फुले होते त्यांचे सुद्धा तुकाराम महाराजांचे वंशज जे आहेत त्यांच्यासोबत चांगले संबंध होते, मैत्रीचे संबंध होते. आणि त्याच्यामुळे त्यांची जडणघडण सुद्धा अशा प्रकारे झाली. आणि त्याच्यामुळे त्यांनी एवढी मोठी सामाजिक क्रांती केली. भारतामध्ये अग्रगण्य आणि स्त्री शिक्षणासाठी अग्रगण्य असलेले ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ओळखतात. विठाला त्यांनी अस्पृश्यता सुद्धा पाळू नये म्हणून सांगितले. आणि तेच विचार इकडे संत सुद्धा सांगतात. सकळासी येथे आहे अधिकार, येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना सोबत घेऊन चालले ते. आणि त्यांनी वेगवेगळ्या अभंगामध्ये पण सांगितलं की उच्च नीच काही नेने भगवंत, सृष्टी भाव भक्ती देखोनिया. सगळ्यांना इथं भक्ती करण्याचा, नामस्मरण करण्याचा अधिकार दिला आणि सगळ्यांचा उद्धार होईल असं सांगितलं. नाम घेता वाया गेला कोणी देखील. त्यामुळे कुणीही नाव घेतलं, नाम इतकं पवित्र आहे की ते कुणीही घेतलं तरी पापाचं क्षालन होतं आणि मोक्षपदाची प्राप्ती होते.
पंढरीचे वारकरी ते पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरपूरचे वारकरी काय करतात तर गळ्यात तुळशीची माळ धारण करतात आणि मुखामध्ये नाम घेतात. मग ते सर्वांनी नाम घ्या असं सांगितलेलं सकाळास येते आहे अधिकार. सगळ्यांनी नाम घ्यायचं आणि सगळ्यांचा उद्धार करून घ्यायचा. हे काय सामाजिकच त्यांनी सगळ्यांना येथे अधिकार सांगितलेला आहे. आणि इकडं तुम्ही याच्यामध्ये इतिहासामध्ये जरी बघितलं तरी त्यांनी पण सगळ्यांना एकत्र करण्याचा आणि चातुर्वर्ण व्यवस्थेचा कंबरड मोडण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांना इथं मोक्षपदाची प्राप्ती करण्यासाठी किंवा आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्याचा मार्ग सांगितला विठ्ठला. आता हे सामाजिक क्षेत्रामध्ये सांगितलं की बाबा सगळ्यांना त्यांनी सोबत घेऊन चालले. आता थोडस आर्थिक क्षेत्राकडे जाऊ. आता अमेरिकेचे काही राष्ट्रपती आहेत, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, सगळ्यांना माहित आहे त्यांनी जेव्हा टॅरिफ लावला, टॅरिफ म्हणजे इकडच्या वस्तू तिकडं किंवा तिकडून इकडं येताना त्याच्यावर टॅक्स लावला, कर लावला. तर जग हे मंदीकडे चाललेलं आहे हळूहळू. आता भारतात सुद्धा हळूहळू भारत सुद्धा मंदीकडे जाणार आहे. पाकिस्तानची तर हालत सगळ्यांना माहित आहे की बाबा दूध सुद्धा तिथं हजार रुपये लिटर आहे. खायला प्यायला पैसे नाहीत. एवढी आर्थिक मंदी चाललेली आहे. पण हे कशासाठी, हे कशामुळे झालेलं आहे तर हव्यासामुळं. पण संतांनी सांगितलेलं आहे की जोडोनी धन उत्तम व्यवहार उदास विचार वेच करी. म्हणजे त्यांनी सांगितलं की धनाच्या बाबतीत तुम्ही आसक्ती ठेवू नका, धनाच्या मागे मागे पळू नका. धनाच्या मागे मागे पडलं तर ते काय तुम्हाला सुख देणार नाही. विठाला विठाला. आता ही काय जी जागतिक मंदी आहे ते तर आपण टाळू शकत नाही, कारण समोर तिथं मोठे जेव्हा राजकारणी जेव्हा निर्णय घेतात तर ते तर आपण काय टाळू शकत नाही. पण आपल्या स्तरावर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत न होण्यासाठी धनाच्या मागे न लागता इकडे जर आपलं
परमार्थामध्ये नामस्मरणामध्ये वारीमध्ये जर काही आपलं मन गुंतवलं तर त्या धनाच्या मागे जाणार नाही. विठाला आता आर्थिक बाबी झाल्यानंतर जरा पर्यावरणाकडे येऊया. कारण आता आपण बघू शकतो की जगामध्ये काही दिवसापूर्वीच महिन्याखाली वनवा पेटला होता मेक्सिको मध्ये. तर ते जवळजवळ वनातले सगळे वन्य संसारिक तुकाराम महाराज, साधक तुकाराम महाराज आणि सिद्धी प्राप्त झालेले जेव्हा सिद्ध तुकाराम महाराज. तर मी आता राऊत महाराजांचं कीर्तन ऐकलं. त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा हे जे अभंग लिहिलेला असेल त्यांनी तो सिद्ध असलेल्या तुकाराम महाराजांनी लिहिलेला असेल. विठाला विठाला. कशामुळं तर आपण आता बघतो की बाबा हिमालयाची जर उंची तुम्हाला मोजायची असेल तर हिमालयासारखंच बोलावं लागतं. आता हिमालयावर चढून जावं लागतं, प्रत्यक्षात जावं लागतं. माउंट एव्हरेस्ट बरेच जण आपल्या इकडे महाराष्ट्रातले गेलेले आहेत, बरेच इकडे उत्तरेकडेचेही पर्यटक जातात. तर जेव्हा वर जातात तेव्हाच त्यांना कळलं की बाबा उंची किती आहे. तसं ते तुकाराम महाराज जेव्हा सिद्धावस्थेला आले तेव्हाच त्यांना कळलं की बाबा संतांचे उपकार किती आहेत आणि तेव्हा अभंग लिहिला. विठाला विठाला. संत काय करतात हे तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय सांगू आता वाक्याचा सहजासहजी अर्थ घेतला तर काय सांगू म्हणजे महाराजांना काय प्रश्न पडला की बाबा काय सांगू आता. आणि कीर्तनकारामध्ये जरा थोडासा अभिनेता जरी असला तर ते कीर्तन सांगताना किंवा त्याचा अर्थ भावार्थ लोकांना कळतो की काय सांगू आता सांगितलं तर किती त्यांचे हे आहेत उपकार आहेत. आणि जर असं म्हटलं काय सांगू आता तर काय सांगावं काय कळायला गेलं असं होऊ नये. विठाला काय सांगू आता संतांचे उपकार. त्यासाठी दृष्टांत द्यायचा असा की बाबा रामायणामध्ये जेव्हा युद्ध संपलं राम रावणाचं आणि सगळे इकडे अयोध्येमध्ये वापस आले तेव्हा सगळ्यांना जेव्हा त्यांच्या कार्यानुसार जेव्हा त्यांना मोबदला द्यायचा किंवा ते बक्षीस द्यायचा कार्यक्रम जेव्हा सुरू झाला तेव्हा रामरायांनी आणि सीतामातेंनी सगळ्यांना बक्षीस दिली. पण मारुतीराय तेवढे राहिलेले होते. राहिलेले होते ते सीतामातेच्या लक्षात आलं. पण
त्यांनी मग इकडं बोलवून घेतलं. ते म्हणले की बाबा त्या यांना श्रीरामांना म्हटले की तुम्ही अहो म्हटले तुम्ही सगळ्यांना हे केलं, बक्षीस दिलं, पण मारुतीरायांना दिलं नाही, कारण मारुतीरायांनी सीतेचा शोध लावलेला होता. तर तुम्ही त्यांना का बक्षीस दिलं नाही? तर मग तिथं ते म्हणले तुला जर सुचत असलं तर तू देऊन बघ म्हणले बक्षीस. बरं म्हटले, मी त्याची आईचं आहे तर थोडं देऊन बघते म्हणले बक्षीस. त्यांनी बोलवलं मारुतीरायांना आणि नवरत्नांचा हार दिला. नवरत्नांचा हार दिला आणि मारुतीरायांच्या गळ्यात घातलं. तर ते मारुतीराय गेले बाहेर हार घेऊन आणि झाडावर गेले आणि एक एक मणी फोडून बघू लागले. एक एक मणी पृथ्वी मोलाचा असताना सुद्धा दाढेखाली ते तोडायचे आणि फेकून द्यायचे. सीतामातेंनी सीतामातेंचे दूत लगेच दासी होत्या. ती म्हणले बघा काय तुम्ही कशा मरकटाला दिले म्हणले, त्याची काय योग्यता आहे का? पृथ्वी मोलाचा हार आणि त्या यांना हनुमंतरायाला दिला तुम्ही. त्यांनी दाताखाली चिरडून त्याचे चूर्ण केलं म्हणले, त्याचं काय मोलच ठेवलं नाही. सीतामातेंनी बोलवलं आणि ते हनुमंतराय समोर आले. त्यांना म्हणले की बाबा तुम्ही काय हे असं हे करताय? तर ते म्हणले त्यामध्ये राम नाही. तर तेव्हा हे त्यांचं वाक्य ऐकून जेव्हा श्रीरामांकडे बघितलं तेव्हा श्रीराम म्हणले की मला माहित होतं की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवते. त्यांचं उपकार किती आहे की त्याला मी त्याचं वर्णन करू शकत नाही, त्यातून मी कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. संतांचे उपकार खूप आहेत. इथं तुकाराम महाराज म्हणतात की मज निरंतर जागविती, जागवण्याचं कार्य केलंय असं सांगतात. आता बऱ्याच जणांना शास्त्रात माहित आहे, तुका भवांचे कीर्तन भरपूर जणांनी ऐकलेले आहेत. तर त्यांना माहित आहे की बाबा झोपलेल्या मनुष्याला कधी उठवायचं नसतं. झोपलेल्या मनुष्याला उठवले की त्याचं पाप लागतं. पण काही जणांना आपण उठवू शकतो की बाबा विद्यार्थी असला, विद्यार्थ्याला सुद्धा झोपलेला असला तर त्याला उठवावं लागतं. आणि जो काही पर्यटन करायला निघालेला आहे किंवा ज्याला पुढे प्रवास करायचा आहे त्याला सुद्धा उठवावं लागतं. विद्यार्थ्यांना तर उठवावं लागतं हे सगळ्यांना माहित आहे. त्या माऊली महाराजांना श्लोक माहितीच असेल, काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. त्यांनी सांगितले की काकचेष्टा कावळ्यासारखी त्याची चंचल स्वभाव असला पाहिजे. काय आहे ते लगेच शिकण्याची वृत्ती असली पाहिजे. बको ध्यानम म्हणजे बघण्यासारखं त्याने लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बघा असं वाटतं की मौन धारण केलेलं आहे, पण जेव्हा मासा येतो तो बरोबर टिपतो. तसं ती विद्यार्थ्यांनी संधी टिपली पाहिजे. बको ध्यानम श्वान निद्रा. आता निद्रेचा ज्याच्यासाठी हा अभ्यास केला जातो, निद्रा कशी असावी तर कुत्र्यासारखी असावी. कुत्र्यासारख्या आपण थोडं बी जवळून गेलो लगेचच त्याची जागृती अवस्था चालू होती, जागृती येते लगेच त्याला. तसं काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी. विद्यार्थ्यांना अल्पाहारी असलं पाहिजे, थोडंसं कमीच खावं लागतं, कारण जास्त खाल्ले की झोप लागते. विठाला अल्पाहारी आणि ग्रहत्यागी. घरात बसून काही शिक्षण होत नाही, सगळ्याला माहितच आहे. अगोदर सुद्धा आपल्या गुरूंच्या आश्रमामध्ये जायचे शिकायला. आता घरी येऊन प्रथा सुरू झाली, पण ज्यांना चांगले शिक्षण घ्यायचे त्यांना ग्रहाचा त्याग करावा लागतो. जसं विद्यार्थी पंचलक्षण, विद्यार्थ्याला सुद्धा जागा करावं लागतं. विद्यार्थ्याला त्याच्या झोपेतून जागा करावं लागतं. पण इथे तुकाराम महाराजांनी जो सांगितलेला आहे तो तसा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. शब्दशः म्हणजे कसा तर एक अमेरिकेला शिकायला गेलेला विद्यार्थी आणि आई वडिलांनी भरपूर त्याला शिकवून अमेरिकेला तिकडं सेटल झाला, तिकडून आला इकडं वापस आणि मग तिकडे भरपूर डॉलरमध्ये पैसे कमवल्यामुळं
इकडं आला आणि त्यानं सांगितलं की बाबा तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा. बर म्हटले बाबा ते जरा धोतर घालत होते. ते म्हणले काय करा रेशीम काठी धोतर जोडा घेऊन या म्हणले. त्यानं लिहूनच घेतलं. अमेरिकेला होतं त्यामुळे थोडक्या मोडक्या मराठीमध्ये लिहिलं रेशीम काठी आणि धोतर जोडा. गेला बाजारामध्ये रेशीम 2-4 किलो घेऊन आला. महाग असते पण ते म्हणला नाही वडिलांची इच्छा पूर्ती केली पाहिजे. रेशीम घेऊन आला 2-4 किलो. सेपरेट काठी घेतली बाग कापलेली घेतली. म्हणला वडिलांना त्रास नाही झाला पाहिजे. धोतर घेऊन आला आणि गेला बाजारामध्ये त्या चांगला करकर वाजणारा जोडा घेऊन आला. घरी आला तर वडील म्हणले काय काय आणलं बघू दाखव म्हणले. कसा आहे धोतर जोडा. बघितलं तर तिनं आणलं होतं धोतर रेशीम काठी धोतर आणि जोडा. ती म्हणले अरे बाबा म्हणले मी तुला अमेरिकेला शिकवायला गेलो आणि तू तिकडं गेला आणि इकडचं सगळा रीतिरिवाजच विसरून गेला म्हणले. इकडं काय मराठी विराठी काय शिकलेलं सगळं विसरून गेला. ते म्हणलं असं काय झालं बाबा. ते म्हणले काय काय वस्तू आणली तुला मी तुला काय सांगितलं होतं. ते म्हणला रेशीम काठी धोतर जोडा सांगितला होता. ते म्हणलं बाबा म्हणले की सांग मग काय बघू म्हणले बघू काय काय आणलं. त्याने रेशीम दाखवली काठी दाखवली धोतर दाखवलं जोडा दाखवायला लागले की ते म्हणले हान माझ्या डोक्यात आता. सांगण्याचा मतितार्थ एवढाच की शब्दशः अर्थ घ्यायचा नाही की जागृत करण्याचा. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवितो आणि निरंतरच जागवायचं असं काय कारण आहे प्रयोजन आहे. तर आता विद्यार्थी बरेच आहे तिथं. तर सकाळी जेव्हा आपण उठवायला जातो तेव्हा ते एकदा दोनदा उठवले तरी ती सहजासहजी जागृत होत नाही. आणि इकडे तर परमार्थामध्ये नाम घ्या हे सांगितलं तर सहजासहज कोणी इकडे प्रवृत्त होणार नाही. त्यामुळे निरंतर जागवावं लागतं. सारखं जागवावं लागतं. निरंतर जागवून काय होईल तर ते म्हणते त्या गोष्टीचा त्यांना अभ्यास होईल. निरंतर जागवण्याचं प्रयोजन असं की अभ्यासाची व्याख्या सांगताना सांगितलंय अभ्यास हो नाम सतत क्रिया. सतत करायची क्रिया आहे ती. आणि अभ्यास केल्यावर काय होतं तर अभ्यासाने असाध्य ते साध्य करीत असाध्य ते साध्य ते साध्य करता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास केल्यामुळे त्या नामाची गोडी लागते. आणि तुकाराम महाराज जे जागृत करतात ते
तुमच्या कर्तव्याप्रतीच जागृत करतात. देवे दिला देह भजना हो मता तो या भातिकेचा. हा देह जो काय दिलेला आहे तो भजनासाठी दिलेला आहे, भोजनासाठी नाही दिलेला नसता. तर भजनासाठी दिला हे कर्तव्याप्रती जागृत करतात. विठाला विठाला हे जागृत करतात. आणि मग हे जे संतांचे उपकार आहेत ते त्यांची कृतज्ञता काय करावी किंवा कृतज्ञता मी करू शकत नाही. हा अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा. काय देऊ त्यासी, काय देऊ त्यासी, काय काय देऊ त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. काय द्यावे त्याचे काय द्यावे हा प्रश्न पडतो. तर सर्वसामान्य लगेच सांगतील की बाबा काय द्यायचं, काय त्यांना बाकीच्यांना जसं तुम्ही मोबदला देता तसं पैसे द्या, काय सोने नाणं द्या. तर संत तुकाराम महाराजांनी सांगितले, सोने रुपये आमा प्रत्येके समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोने नाण्याची त्यांना काही आसक्ती नाही. मग लोक लगेच म्हटले की महाराज मग तुम्ही इकडं
एखादा जरा मतदारसंघामधला आमदार व्हा किंवा जरा थोडासा त्याच्यापेक्षा मोठा खासदार व्हा किंवा पंतप्रधान व्हा, राष्ट्रपती व्हा, युनायटेड नेशन संघटनेचा अध्यक्ष व्हा, म्हणजे जगाचा बॉस व्हा. पण महाराज म्हणले युनायटेड नेशन पेक्षा सुद्धा मोठं ब्रह्माचं पद आहे. पण महाराज म्हटले की ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने तेथे दुःखधानी घडवते. तर ब्रह्मादिक पदे हे सुद्धा नको म्हटले. म्हणून त्यांना प्रश्न पडतोय की काय द्यावे याचे त्याचे व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. तिघांचे उपकारांचे कोणीही परतफेड करू शकत नाही. एक पाहायला गेलं तर आई वडिलांचे एवढे उपकार असतात की तुम्ही त्यातून काही उतराईच होऊ शकत. उपकार सांगो काय उपकार सांगो बाप करे आणि संतांच्या उपकारामधून कोणीही त्यांची परतफेड करू शकत नाही. आई वडिलांच्या उपकाराची तर कोणी परतफेड करू शकत नाही. पण एक जरा असाच धटिंगर होता. ते म्हणला आई तुझे काय उपकार आहेत सांग बरं. म्हटलं ते म्हणजे मी तुला जे काय 9 महिने माझ्या पोटामध्ये सांभाळलं ते ते उपकारच आहेत की. ते म्हणला पोटामध्ये सांभाळलं तर महिन्याचं भाडं काय होता म्हणला. भाडं काय असेल ते द्यायला येईल मला. ते म्हणली माझ्या तुला दूध पाजले म्हणली. रक्ताचं दूध केलं तर ते पाजले तुला. ती म्हणला काय जे ते तुझं काय असेल ते म्हणला करू आपण हिशोबाने द्यायला येईल. ती म्हटली बरं ठीक आहे म्हणले बघू आपण कर म्हणले प्रयत्न तो. यानं जरा आईची रोजच सेवा करायची सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्याला वाटलं की काही ना काहीतरी करून मी या ऋणातून उतराई होईनच दाखवून. तर त्यानं आईची सेवा चांगली सुरू केली. रात्री त्याला दिवसभर हे सेवा केल्यामुळे थकून जेव्हा झोपायचा
आई जायची आणि तांब्याभर पाणी आणून त्याच्या कपड्यांवर लगेच त्याच्या अंगावर बसून वाचायची. त्याला एक दोन वेळेस राग आला नाही, पण सारखं रोजच हा कार्यक्रम चालू झाला 3-4 दिवस. मग एके दिवशी चिडून आईला विचारलं की मी तुझी दिवसभर सेवा करतोय आणि तू माझ्या अंगावर रात्री त्याला पाणी का टाकते, मला झोपेतून का जागा करते. आई म्हटली आता मी तुला ऋणातून मुक्त करण्यासाठी तुला ते उपाय तुला सांगायला लागले म्हणते, पण तुझं काय लक्ष नाही त्याच्यामध्ये. ते म्हणला मी तुझी दिवसभर सेवा करतो त्यातनं काय होत नाही का. ती म्हणली बघ म्हणली मी सुद्धा तुला दिवसभर माझं काम करताना तुला सांभाळलं हे केलं आणि रात्री जेव्हा मी थकून झोपत होते तू तेव्हा माझ्यावर सुख करत होता म्हणला, माझ्यावर नळ सोडत होता. मग त्याच्या लक्षात म्हणजे असा प्रकार आहे की बाबा आई वडिलांच्या ऋणातून कुणीही मुक्त होऊ शकत नाही. तसे आई वडिलांच्या ऋणानंतर देवाचेही ऋण आहेत. त्याच्यानंतर देवाने जो काय हा नरदेह दिलाय, आता डॉक्टर असल्यामुळे मला सगळ्या अवयवांची काय किंमत आहे किंवा काय त्याच्यासाठी खर्च लागतो, काय अवयव दान कशासाठी करायला सांगितलेलं आहे. कारण अवयव मिळत नाहीत आणि आपल्याला फुकट दिले तर आपल्याला त्याची किंमत नाही. विठाला विठाला हात पाय जाणे देवाने हे काय देह दिलाय त्याच्या ऋणातून सुद्धा आपण काय उतराय होऊ शकत नाही. पण हे लोक काय त्यांच्या ध्यानात घेत नाहीत. कबीर महाराजां काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराजांचा एक त्यांच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला. त्या गावामध्ये एक गरीब असं जोडपं होतं. मग सोनं नाणे त्यांचं तर कधी स्वप्नात सुद्धा यायचं काम नाही. पण जी काय त्यांचं काय जे काय दररोजचा पैसा यायचा तो खाण्यापिण्यामध्ये याच्यामध्येच खर्च व्हायचा. आणि जो नवरा होता तो त्याला बिडीचा शौक होता, तो बिडीमध्ये जास्त पैसे खर्च करायचा. मग पण पती पत्नींचं प्रेम चांगलं होतं आणि त्यांचा 36चा आकडा नव्हता, 63चा आकडा होता. एकमेकाकडे लक्ष देऊन एकमेकाच्या शब्दांना ते मान देत होते. मग ते गरिबीतून असल्यामुळं पण त्याने काय केलं की बाबा पत्नी आपला एवढी रोज सेवा करते, पण आपण तिच्यासाठी काही करू शकत नाही, जरा गरीब आहेत म्हणून काही करू शकत नाहीत म्हटलं. मग काय करू, तिला जरा सरप्राईज देऊ म्हणलं, जरा गिफ्ट देऊ ह्याला वाढदिवसाला सरप्राईज देऊ. मग त्याला काय बिडी येत होता तो बिडी बंद केली आणि पैसे साचवले आणि 1-2 तोळ्याची नथ घेऊन आला. मग वाढदिवसा दिवशी सांगितलं की बाबा
डोळे बंद कर यासाठी काहीतरी भेटवस्तू आणलेली आहे. मग तिनं डोळे बंद केले आणि बंद मोठीमध्ये यानं नथ लगेच सोडली. बघितले की 2 तळ्याचे म्हटले की मग थोडीशी आदर वरच आली. मग ती म्हटली बरं बरं चांगले आहे म्हणले. पण घरातल्या घरात चांगलं म्हणून काय होत नाही. घरच्यांनी म्हटल्यानं काय होत नाही, पण सगळ्या गावाला दाखवावं लागतं ना. महिलांचा स्वभावच असतो. मग नथ घातली आणि शेजारणीकडे गेली. पण शेजारीन काय नाकाकडे लक्षच देणार गेली. मग नाक काय खाजवायला लागली, नाक शिंक करायला लागली, पण काय लक्ष देणं गेलं. नाक जेव्हा जोरातून शिंक करायला लागली तेव्हा लक्षात आले की हा ती म्हणजे अगं नथ पडेल की नाकातली. म्हणले अगं बाया नवीन केली काय? म्हणली नवीनच केली. आणि तुम्हाला तर माहित आहे की पहिल्या अध्यायापासून सुरुवात केली की आमची गरिबीची परिस्थिती, असं केलं तसं केलं. त्यांनी बिडी बंद केली माझ्या प्रेमा खातर आणि ही नथ आणली. मग तिथं झालं की मग एका घरी सांगून कुठलं जमतं, सगळ्या गावामध्ये सांगायला लागले. तेवढ्यात कबीर महाराज आले. महाराज आले की ते म्हणले सगळ्यांना सांगितलं पण महाराजांना नाही सांगितलं. त्यांनी एकदा कीर्तनात केलं की मग जगात होतं म्हणजे सगळं मला नथ दिली. मग कबीर महाराजांकडे गेले ना. म्हणले महाराज नमस्कार, पाया पडते. पाया पडायला लागले कीच कबीर महाराज त्यांना लगेचच लक्षात आलं. ते म्हणले पाया पडण्याचा बहाणा मला लक्षात आलं म्हणले तुझ्या नथीचं. ते म्हणले महाराज तुम्ही मन कवडे अवघड आहे म्हणले, लगेचच तुमच्या लक्षात आलं. ते म्हणले महाराज म्हटले की तुम्ही नथीचा मोठ सगळ्या गावामध्ये चर्चा केली, पण हे देवाने जे काय देह दिलं त्याचं काय त्याचे कृतार्थ त्याचं काय कृतज्ञता व्यक्त केली का म्हटले. तर हे जे देह दिलेला आहे त्याच्याबद्दल कुणी त्याचे देवाबद्दल कुणी कृतज्ञता व्यक्त करत नाही. विठाला विठाला कबीर महाराज म्हटले जर देवानं जर नथ घालायला नाकच दिलं नसतं, नुसतं विहिरीसारखी 2 वेद दिली असते तर नथ काय म्हणले